नमस्कार मंडळी, मी अश्विनी आणि तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनेलवर खूप स्वागत आहे मनापासून. तर आज आम्ही आलो आहे डोंगरामध्ये. आमची गुरं घेऊन आलो आहे चरण्यासाठी. पहा किती छान वातावरण नाही. आणि मी आमच्या देवकीलासुद्धा सोबत घेऊन आली. आज तिचा पहिला दिवस आहे डोंगरातला आणि आईचा गोंडा काही सोडायला तयार नाही ही मुलगी. आईच्या मागे 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 कशी धावतीये पाहिलं का? किती छान ना, खूप सुंदर वाटतंय. आणि ही तिची दुसरी मुलगी, म्हणजे पहिली ही यशू आणि ही देवकी. या दोन मुली अशा सोबतच आहेत चरण्यासाठी. मी तुम्हाला हा व्ह्यू दाखवते डोंगरामधला. म्हणजे खाली शेती आहेत सगळ्यांची, आमचीसुद्धा शेती आहे, थोडी लांब आहे. आम्ही थोडं लांब आलो आहे आज. किती छान दिसते ना हे दृश्य, खूप छान. आम्ही थोडं पुढे गेलो, डोंगरात आलो आहे थोड्या. कालधरीचं तळं म्हणून आहे इथे. तर तरी पण बघा ना, मुलगी काय सोडत नाही पोरगी आईला. आणि ही सगळी आमची ढोरं अशी एकत्रच असतात. ते म्हणजे डोंगरात वेगवेगळ्या प्रकारचे गुरं असतात. काही खूप लोकांचे येतात, पण यांचा एक ग्रुप असतो आमचा वासरांचा, गाईंचा, की आपल्या याच्यामध्ये राहायचं. आणि कालधरीचं तळं म्हटले मी तुम्हाला, तर हेच ते तळं. आणि पाणी जरा पाऊस कमी आहे आमच्याकडे, त्यामुळे थोडीसं पाण्याची समस्या आहे. पण तरी पण बिचारे ढोरं इथे पाणी पित असतात अशा प्रकारे. तर नमस्कार मंडळी. तर डोंगरामधलं जेवण खरंच खूप उत्तम असतं. आज तसं मी अनुभव घेतला आहे प्रत्यक्षात. तर चला आपण पाहूयात. कसं वाटतंय प्राची, बालू तुम्हाला? चांगला. कसं वाटतंय छोकली? एकदम मस्त छान वाटते. डोंगरामध्ये जेवण खूप छान लागते. अरे वा. आणि आमच्याकडे आज वेगवेगळे पदार्थ आम्ही घेऊन आलो आहोत. खीर आहे, कढी आहे, भेंडीची भाजी आहे, भात आहे, चटणी आहे शेंगदाण्याची, बाजरीच्या भाकरीसुद्धा. अशा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ घेऊन आम्ही आज डोंगरात जेवण करतोय. आणि आमचे ढोरंसुद्धा तिकडं जेवण चालू आहे त्यांचं, चरतात ते. त्या कालधरीच्या तळ्यात आहोत आणि तरी पण बघा ना, दूध प्यायचा प्रयत्न चालू आहे. आज डोंगरात कुणी नाही आहे पाहिला त्यामुळं. आणि हे पहा किती छान व्ह्यू दिसतोय नाही. मस्तपैकी ढोरं चरतात ते शांतपणे एकदम. फक्त आता थोडा पाऊस कमी असल्यामुळे थोडंसं गवत तुम्हाला कमीच दिसेल इथे. पण आहे आपलं ढोरं चरू शकतं तेवढं गवत आहे. डोंगरात आलो आहे, एखादी गवळण गाणं म्हटलंच पाहिजे की नाही. तर चला, मी तुम्हाला एक क्लिप ॲड केली आहे मी. तर माझं एक गवळण गाणं आहे. तर ऐका तुम्ही ते पुढे. वृंदावन जाने को जी चाहता है, वृंदावन जाने को वन में बाके बिहारी है कृष्ण मुरारी, कृष्ण मुरारी बाके बिहारी, कृष्ण मुरारी मेरे बाके बिहारी। नैना लड़ाने को जी चाहता है, तो से नैना लड़ाने को जी चाहता। चाललोय शांततेमध्ये. एकदम असा रस्ता आहे आमच्या डोंगरातून जायला. खडकांमधून दगडं आहेत, खडकं आहेत, अशा प्रकारचा रस्ता आहे. तर आम्ही आता चाललो आहे घरी. तर खूप छान अनुभव होता आजचा माझा आणि खूप भारी वाटलं मला ह्या गायींसोबत, वासरांसोबत. खरंच खूप छान आहे, खूप भारी वाटलं. काहीतरी नवीन पाहायला भेटलं आहे, चांगला अनुभव भेटला आहे. खरंच खूप भारी वाटलं. तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा. धन्यवाद.